श्री स्वामी समर्थ. कुंकुमार्चन म्हणजे काय? देवीला कुंकुमार्चन का करावं, कधी करावं, कसे करावे याविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. कुंकुमार्चनचं महत्त्व काय आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंकुमार्चन म्हणजे काय? इच्छित देवी देवतांचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू मूर्तीवर देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा ललित सहस्रनाम इच्छित देवी देवतांचा नाम जप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन. तर देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? आपण सहज बोलतो का देवीला कुंकुमार्चन, पण त्याच्या मागे काय कारण आहे तर ते आपण जाणून घेऊ. देवीचं नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. ललित सहस्रनाम, श्री सूक्त, देवी स्तुती, नवार्णव मंत्र, देवी सहस्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावली हे म्हणत कुंकू वाहणे म्हणजेच देवीवर, देवीच्या फोटोवर, देवीच्या ताकावर कुंकुमार्चन करणे असे म्हणतात. तर हे कुंकुमार्चन कधी करायचं? तर कुंकुमार्चन हे अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी जरी कुंकुमार्चन केलं खूप चांगलं असतं. लक्ष्मीपूजन, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्पामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे. अमावस्येला कुंकुमार्चन करू नये. आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं. असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभ फलदायी असते. तर कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यायची? कुंकुमार्चन करताना देवीच्या प्रतिमा अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजेच त्याच्यामध्ये सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे. त्यानंतर मृगी मुद्रेने उजव्या हाताचा अंगठा आणि मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी उतान्या हाताने कुंकू अर्पण करावे. यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकवाने स्नान घालावे. तर कुंकुमार्चनचं शास्त्र काय आहे? कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. म्हणून मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. देवीला हे कुंकू परत लावायचं नाही. हे कुंकू फक्त आपण लावायचं आहे. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकतात.
अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे व अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धी होण्यासाठी याची सहाय्यता होते। तर सांगितलेली माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब, अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।